गुढीपाडवा स्पेशल आज आपण बनवणार आहोत होममेड हळद आणि कुंकू यूज करून कोणताही फूड कलर यूज न करता होममेड साखरेपासून गाठी. सगळ्यात आधी स्टीलच्या ताटाला तूप लावून घ्यायचं आहे. दुसरीकडे 1 वाटी साखर, अर्धी वाटी पाणी हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम ही मीडियम किंवा मंद आच असे ठेवायची आहे. फास्ट नाही करायची. जर हाय फ्लेमवरती केलं तर ते पूर्ण ब्राऊन होऊन जातं ते. तर त्यासाठी आपल्याला आणि इथे मी बेकिंग सोडा यूज केलेला आहे. हे ऑप्शनल आहे. दुसरीकडे एक स्मॉल बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे थंड. त्यामध्ये आपल्याला साखरेचा हा पाक जो आहे तो एक ड्रॉप टाकून बघायचा. तो जर स्प्रेड होत असेल तर पाक इज नॉट रेडी. जर नसेल होत, व्यवस्थित ड्रॉप पडतो आहे तर तुमचा पाक इज रेडी. आता हवं तसं कलरने आपल्याला इथे कुंकू ॲड करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आणि स्मॉल स्पून घ्यायचा जेणेकरून सर्कल असाच याचा आकार बनतो. तर 2 ते 3 मिनटं झाल्यावरती हे काढून घ्यायचं आपल्याला. सेम प्रोसिजर करायची पाकासाठी. आता इथे मी हळद यूज केलेली आहे. तर तुम्हाला जास्त रेड कलर हवा असेल तर जास्त खाण्याचा सोडा टाका हळदीपासून बनवलेल्या पाकामध्ये. तर इथे येलो कलरची आपली गाठीत रेडी आहे. आता मी इथे पीच कलरसाठी मी थोडासा हलकासा खाण्याचा सोडा ॲड केलेला आहे. इट्स रेडी.